किमया कशी खूप मॉडर्न बोल्ड, पण तू बायको आहेस, खंबीर राहा. पण हे सगळं वागणं राजवाड्यानं खटकत नाही का? आता आवडत नसेलही, पण पूर्वी ती समरची जुनी मैत्रीण होती ना. आणि जुनी मैत्रीण म्हणजे सॉफ्ट कॉर्नर असणारच ना. म्हणजे तुला माहिती आहे ना ते आता तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे आपल्याला माहिती आहे. किती तो स्ट्रेस, बापरे, किती घाई आणि किती गोंधळ. म्हणजे मी पण समरला विचारलं होतं, रात्र आम्ही सगळ्यांनीच, की स्वानंदी सारखी मुलगी तुला आवडली नाही. म्हणजे सॉरी टू से, पण त्याची आवड कशी, किमयासारखी मुलगी ना, म्हणून आम्ही तसं विचारलं. समरला कोणीतरी किमयासारखीच आवडली असती हे तिला माहिती आहे चांगला, म्हणून ती अगदी समरच्या आवडीनिवडी जपते. तिला माहिती आहे समरला काय आवडतं काय नाही आवडत. त्याच्या आवडीनिवडीचे कपडे घालणं, त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे वागणं, सगळं अगदी समरला आवडतं तसं करते. स्वानंदी, एक सजेस्ट करू का तुला? थोडी किमयासारखी राहायला लाग, समरला आवडशील. नाही, काही गरज नाही आहे. मी तसे कपडे कधी घातलेले नाही आहे आणि मुळात मी जे काही कपडे वापरते ते चांगलेच दिसतात, बरे दिसतात. हे बघ स्वानंदी, लग्न झालं ना की बायकोला आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात आणि नवऱ्याला जे आवडतं तसं वागावं लागतं. आता बघ ना, तू स्वयंपाक उत्तम करतेस, समोर त्याचं कौतुक करतो की नाही? तसंच आहे ते. म्हणजे तू ही छान राहा ना. बघ आता किमयाच बघ ना, ती कधीही गबाळ्यासारखी राहत नाही, नेहमी कशी टापटीप राहते. त्यामुळे तू ही तशीच टापटीप राहा. नाही, काही गरज नाही आहे. मला त्यांच्यासारखं राहणं जमणार नाही आणि मुळात गबाळ्यासारखी मी राहतेही नाही काकू. मी जशी राहते ती उत्तम आहे. ते आहेच ग, तू उत्तमच आहेस. पण कसं आहे ना की नवऱ्याच्या आवडीनिवडी पण जपाव्या. त्याला जरा आवडतं कधी ते नवऱ्याला वाटतं नऊवारी नेसावी आपल्या बायकोनी, तसं करावं. कधी वाटतं वन पीस घालावा आपल्या बायकोनी, तसं राहावं. कसं आहे, त्याच्या आवडीनिवडी आपण जपल्या ना की नवऱ्याला बरं वाटतं ग. आणि ही काय फार मोठी गोष्ट नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये त्यात. छोटी ॲडजस्टमेंट आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. कळलं स्वानंदी? किमया अगदी सहज आली आहे, पण जाताना सहज नाही जाणार ती. तुझ्या नवऱ्याला घेऊन गेली तर? आणि समजा नाही गेली तुझ्या नवऱ्याला घेऊन, पण तुझ्या नवऱ्याच्या मनातूनच ती गेली नाही तर? संसार करावा लागतो, असाच संसार होत नाही. त्यामुळे जरा जागी हो बाळा. तू माझी आहेस म्हणून तुला सांगते प्रेमाने, अप्पी, डॉल. आणि आता तू येते.